राज्यातील अनेक घटनांमध्ये राज्य सरकारने एसआयटी नेमली आणि घटनांवर पडदा टाकला. रोहित पवारांचा आरोप. सुधीर मुनगंटीवारांच्या पक्षाने मोठी जबाबदारी देण्याचा विचार केला असेल. मुनगंटीवारांच्या नाराजीवर रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. एक देश एक निवडणूक या विधेयकामुळे संघ राज्यावर हल्ला. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंचं विधान. परभणीतील घटना निंदाजनक. विरोधी पक्ष शांत झालेली परभणी पेटवण्याचा प्रयत्न करताय. सुरेश भुमरेंचं विधान. वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला सुप्रिया सुळे यांचा विरोध. विधेयकातून सत्तेचं केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न. सुळेंचा आरोप. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं रवी राणा नाराज. अधिवेशनात सहभागी होण्याऐवजी राणांकडून अमरावतीमध्ये गोमातेची सेवा. येवल्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप. भुजबळांच्या संपर्क कार्यालयाजवळ भुजबळ समर्थकांची गर्दी. नागपूर विमानतळावर सुषमा अंधारेंना अज्ञातांकडून धमकी. नीट राहायचं असं म्हणत सुषमा अंधारेंना धमकी. नागपूर विमानतळाचा सीसीटीव्ही तपासा. अंधारेंची मागणी. रणजितसिंग मोहिते पाटलांची विधान परिषद आमदारकी धोक्यात. रणजितसिंग मोहिते पाटील यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस. विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबरला होणार. सभापती पदासंदर्भात विधान परिषदेत घोषणा. नरेंद्र मोदी राजस्थानच्या दौऱ्यावर. भाजपच्या राजस्थान सरकारला आज 1 वर्ष पूर्ण. नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. दोघांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा. सुधीर मुनगंटीवारांचे समर्थक नागपूरमध्ये दाखल. मंत्रिमंडळात मुनगंटीवारांना स्थान न मिळाल्यानं समर्थकांमध्ये नाराजी. बीडच्या मस्साजोग गावामध्ये आमदार रोहित पवार यांनी सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेतली भेट. दोषींवर कठोर कारवाई करण्याची रोहित पवार यांची प्रशासनाकडे मागणी. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेल्या आमदारांची उदय सामंत यांनी घेतली भेट. नाराज आमदारांची नावं सांगणार नसल्याचं सामंत यांचं वक्तव्य. छगन भुजबळांसंदर्भात वाईट वाटतंय. नाराज लोकांना आता आमची भूमिका योग्य वाटतेय. ठाकरेंनी भुजबळांना डिवचलंय. विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे फटाके अधिक फुटले. महायुतीतील नाराज आमदारांवरून उद्धव ठाकरेंची टीका. निकषांच्या नावाखाली आवडती नावडती बहीण नको. लाडकी बहिणी योजनेच्या निकषांवरून ठाकरेंचा टोला. मी जेव्हा राज्यसभा लोकसभा मागितली तेव्हा दिली नाही. आता पुन्हा राज्यसभेकरता विचारणा. मी काय तुमच्या हातातलं खेळणंय का? भुजबळांचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा. येवल्यात छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर बॅनर. भुजबळांना मंत्रिपदापासून दूर का ठेवलं? दादा उत्तर द्या अशा आशयाचे झळकलेत बॅनर. 25 जानेवारीपासून आंतरवलीमध्ये आमरण उपोषण. मनोज जरांग यांची घोषणा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वर्षभरात होण्याची शक्यता. निवडणूक आयोगाच्या सचिवांना मुदतवाढ. कोल्हापूरमधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे 40 जणांचं शिष्टमंडळ नागपूरमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची घेणार भेट. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ पैठण तालुक्यातील मुरमा फाटा इथं रास्ता रोको. मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी.